छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं शिवप्रतिष्ठाननी भूमिपूजन केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने समितीला मान्यता दिलेली आहे। फलटण नगरपालिकेने समितीला मान्यता दिलेली आहे आणि ह्या पुतळ्याचा निधी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंजूर केलेला आहे। माझ्या पत्रावर मंजूर केला आहे। जर या ठिकाणी जर खोटं जर कोणी भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांच्या बाबतीत जर खोटं कोणी वागण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या नावाचं गाढव करून त्या गाढवाला काळं फासण्यात येईल एवढं मी तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवतर्फे माझ्या विनंतीला मान करून मान देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 27/9/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवण्याकरता हा पुतळा जो अर्ध पुतळा काढून अश्वारूढ पुतळांकरता मंजुरी दिली होती आणि त्याकरता राज्य सरकारने समितीला मंजुरी दिली होती। त्याचाही हा ठराव या ठिकाणी मी वाचून दाखवतोय। या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या अध्यक्षपदी आदरणीय नरसिंह निकम साहेब आहेत। उपाध्यक्षपदी धनंजय साळुंखे पाटील आहेत। दुसरे उपाध्यक्ष रणजितसिंह दिलीपसिंह भोसले, सचिव अशोक जयवंतराव जाधव आहेत। अमोल सस्ते खजिनदार आहेत। रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर सदस्य आहेत। विश्वास भोसले सदस्य आहेत। सचिन आयवळे सदस्य आहेत। बाळासाहेब कदम सदस्य आहेत। बजरंग गावडे सदस्य आहेत। जयकुमार शिंदे सदस्य, फिरोज आतार सदस्य, अनुप शाह सदस्य, आदित्य गायकवाड सदस्य आणि शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा सदस्य आहेत। आणि ही शासनाने मंजुरी दिलेली यादी आहे। त्यामुळं हीच अधिकृत पुतळा समिती असणार आहे। आपल्याच उद्या जरी कोणी ह्याचं भूमिपूजन करायचं घेतलं तर शासनाने मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश हे आता थोड्या वेळात व्हॉट्सअपवर टाकतायत। आत्तापर्यंत खोटी कामं केली पण निदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत खोटं वागू नका अशी मी या ठिकाणी विनंती करणार आहे। ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती नगरपालिकेने सुद्धा याला मंजुरी दिलेली आहे। ही मंजुरीचे कागद मी या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकणार आहे। त्याचबरोबर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा समिती सुद्धा त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। त्या पुतळा समितीच्या अध्यक्षपदी तुकाराम शिंदे आणि उपाध्यक्षपदी संदीप चोरमले, दुसरे उपाध्यक्ष संतोष गावडे, सचिव म्हणून त्या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून पुतळा समितीचे महादेव पोकळे बघणार आहेत। सहसचिव त्या ठिकाणी नानासाहेब इवरे आहेत। विष्णू पांडुरंग सूळ हे खजिनदार आहेत। माणिकराव सोनवलकर सर त्या ठिकाणी सदस्य आहेत। बजरंग गावडे सदस्य आहेत। वसंतराव ठोंबरे सदस्य आहेत। धनंजय आठवळे त्या ठिकाणी सदस्य आहेत। लक्ष्मण सोनवलकर त्या ठिकाणी सदस्य आहेत। विष्णू लोखंडे त्या ठिकाणी सदस्य आहेत। राजेंद्र लंबाते उपळवेचे त्या ठिकाणी सदस्य आहेत। हरिभाऊ गोपनार शेरीचीवाडीचे त्या ठिकाणी सदस्य आहेत। शामराव कारंडे हे आदरकीचे त्या ठिकाणी सदस्य आहेत व अमरसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर हे पण त्या ठिकाणी सदस्य आहेत। त्या दोन पुतळा समितीची मान्यता दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आणि विजय भिसे आणि सचिन चांगन हे दोन सदस्य या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळा समितीच्या वर आहेत। ही त्याची प्रशासकीय मान्यता आपण याच्यावर आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याची मान्यता दिलेली त्याचा GR नंबर आहे। या दोन्ही GRच्या आणि त्याचबरोबर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण आहे। महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याचं सुशोभीकरण आहे। अण्णाभाऊ साठे पुतळा नवीन निर्मितीला पैसे दिलेले आहेत आणि हे सर्व पैसे 9व्या महिन्यामध्ये मंजूर झालेले आहेत। त्याचे आता महाराष्ट्र सरकारचे पैसे आता आणि उमाजी नाईक पुतळा सुशोभीकरण आहे। या सर्व पुतळ्यांच्या सुशोभीकरणाकरता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री महोदयांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि मुद्दाम होऊन या पुतळ्याचं या शिवप्रतिष्ठानची जी मुलं सातत्याने याचा देखभाल करतात, पूजा करतात, त्या मुलांच्या हस्ते याचं भूमिपूजन व्हावं अशी सर्वांची इच्छा होती। मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे की आता त्यांनी नारळ फोडून पूजा केलेली आहे। या ठिकाणच्या फलटण विधानसभेच्या आणि भारतीय जनता पार्टीचे आता भावी उमेदवार सचिन कांबळे पाटील यांनी कुदळ मारून त्याचा पुतळ्याचा शुभेच्छा
शिवाजी वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की ठीक आहे ना, प्रार्थना घ्या ना, देहमंत्र देहमंत्र घ्या. महाराज की दादा देहमंत्र घ्या.